नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला कर्नाटकातली घरोघरी बनणारी अगदी सोपी अशी रेसिपी दाखवत आहे. ती म्हणजे मुद्दा भाजी म्हणजेच पळीवाडी भाजी. चला तर मग आता ही रेसिपी बनवायला सुरुवात करूयात. तर ही भाजी बनवण्याकरता आपल्याला पालकसुद्धा लागणार आहे आणि मेथीसुद्धा लागणार आहे. तर इथे मी एक जुडी पालक अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे. तसंच 15 ते 20 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तसेच मूठभर शेंगदाणे लागणार आहेत आणि 2 लाल सुक्या मिरच्या लागतील. इथे मी 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि त्याचं मी वरण शिजवून घेतलेलं आहे. तसेच आता इथे मी 2 वाटी मेथीची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत आणि अर्धा वाटी इथे चिंचेचा कोळ घेतलेला आहे. आता इथे कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चिरलेला हा पालक घालायचा आहे आणि 2 ते 3 मिनटं हा परतून घ्यायचा आहे. पालक थोडासा श्रिंक झाल्यावर त्याच्यामध्ये आता चिरलेली मेथी घातलेली आहे आणि ही सुद्धा 1-2 मिनटं परतून घ्यायची आहे. मेथी पण परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये शिजवलेलं सगळं वरण घालायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून पालक थोडासा मऊ होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. याला छान उकळी आलेली आहे, पालक पण छान शिजलेला आहे. तर आता याच्यामध्ये मी चिंचेचं कोळ घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा मी याच्यामध्ये गूळ घातलेला आहे. आता ना या भाजीवर वरून घालण्याकरता एक मस्त अशी फोडणी बनवून घ्यायची आहे. तर त्याकरता इथे मी पॅनमध्ये 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि आता या खमंग अशा परतून घ्यायच्या आहेत. लसूण थोडीशी परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी हे शेंगदाणे आणि लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत. वरनं आता मी 2 चमचे लाल तिखट घालत आहे. गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे आणि हे शेंगदाणे साधारण 2-1 मिनटं छान परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग आणि हळद घातलेली आहे. मस्त खमंग अशी लसणी व शेंगदाण्याची फोडणी तयार झालेली आहे. भाजीला सुद्धा छान उकळी आलेली आहे. तर ही बनवलेली खमंग लसूण आणि शेंगदाण्याची फोडणी भाजीवरनं सर्व बाजूनी घालून घ्यायची आहे आणि थोडीशी फोडणी नंतर भाजीवर घालण्याकरता ठेवून द्यायची आहे. मस्त गरमागरम वरनं लसणीची आणि शेंगदाण्याची खमंग अशी फोडणी घातलेली मुद्दा भाजी तयार झालेली आहे. बनवायला अतिशय सोपी आणि चवीला त्याहूनही अप्रतिम लागते. तेव्हा कर्नाटकातली ही मुद्दा भाजी तुम्ही नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.